परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज माही गणपतीनिमित्त सुंदर अशी मिनी गंठण बनवणार आहे. तर इथे मी काळे मणी घेतलेले आहेत, त्यानंतर गोल्डन मणी, स्क्रू, 2 मोठे मणी गोल्डन, मंगळसूत्राची वाटी एक आणि सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहेत. आता इथे मी 2 पदर घेतलेले आहे ती आणि टेपपट्टी लावून घेतलेली आहे. त्यानंतर जे बंद पदर असतात ना आपले, तर हे बघा साध्या दोऱ्यातून अशी सुई ह्या पदराला मी गाठ बांधून घेतलेली आहे अशी, म्हणजे ओवायला सोपं जातं. तर आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचे आहे. तर स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. बघा आता हे मिनी गंठण असणार आहे, त्याच्यामुळे ते शॉर्ट असणार आहे. तर आपल्याला हा स्क्रू टाकावाच लागेल. आता सुरुवातीला मागच्या साईडला आपल्याला मणी टाकायचे आहेत. तर एक काळा आणि एक सोनेरी अशा पद्धतीने मणी टाकायचे आहेत. तर इथे मी हे काळे मणी जे आहेत ना ते 15 टाकलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक जो आहे सोनेरी कलरचा मणी असे ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर ह्या साईडला सुद्धा आपल्याला 15 मणी टाकायचे आहे. ते काळा सोनेरी, काळा सोनेरी अशा पद्धतीने काळे हे 15 मणी आले पाहिजे ह्या मण्यांमध्ये. त्याच्यानंतर एक गोल्डन मणी टाकायचा आहे. दोन्ही पदरांमध्ये एक एक मणी टाकायचा आहे आणि त्यानंतर परत आपल्याला 15 मणी टाकून घ्यायचे आहे. ते काळा सोनेरी अशा पद्धतीने दोन्ही साईडला आणि त्यानंतर परत एक गोल्डन मणी. त्यानंतर बघा आता इथे एका साईडच्या पदरांमध्ये 2 काळे मणी, त्यानंतर एक सोनेरी टाकलेला आहे, परत 2 काळे मणी अशा पद्धतीने. परत ह्या साईडला 2 काळे मणी, एक सोनेरी आणि 2 काळे मणी. हे बघा अशा पद्धतीने. तर दोन्ही साईड हे आपल्याला एकदमच बनवायचे आहे. ते अशा पद्धतीने काळे मणी 2 टाकलेले आहेत सुरुवातीला, एक सोनेरी आणि 2 काळे मणी. त्यानंतर परत एक गोल्डन मणी टाकायचा आहे. सेम त्या स्टेपनी 2 काळे मणी, सोनेरी कलरचं मणी एक आणि 2 काळे. ह्या साईडला सुद्धा आपल्याला 2 काळे मणी, एक सोनेरी आणि 2 काळे मणी. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर एक गोल्डन मणी, परत आपल्याला काळे, गोल्डन, सोनेरी आणि काळा असे टाकायचे आहे. ते त्यानंतर गोल्डन मणी, परत 2 काळे, सोनेरी, 2 काळे अशा पद्धतीने दोन्ही पदरांमध्ये टाकायचे आहेत. गोल्डन, काळा सोनेरी, काळा गोल्डन. बघा आता इथे मी जे गोल्डन मणी आहेत ना ते एका साईडला 10 मणी टाकलेले आहेत. ते गोल्डन मणी टाकायचा, त्यानंतर काळे मणी, गोल्डन आणि इथे लास्टला परत आपल्याला काळा सोनेरी आणि काळे अशी मणी टाकून घ्यायची आहे. ती तर हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मणी असे मीडियम साईजचे गोल्डन मणी टाकलेले आहेत. आणि आता इथे मध्ये वाटी वावायची आहे. तर सुरुवातीला मोठा मणी टाकायचा, त्याच्यानंतर इथे मी एकच वाटी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वाटी टाकू शकता. त्यानंतर साईडनी परत एक मोठा गोल्डन, त्यानंतर काळा सोनेरी, काळा असे हे बघा दोन्ही पदरांमध्ये मी टाकलेले आहे. तर हे दोन्ही एकदम सरकवते, कारण एक एक मागे पुढं होतं, त्याच्यामुळे मग दोन्ही एकदम दाखवते. त्यानंतर परत एक गोल्डन मणी टाकायचा आहे मीडियम, काळा सोनेरी आणि काळा अशा पद्धतीने मणी टाकायचे आहेत. प्रत्यक्षात खूप म्हणजे अशी सुंदर तिला लुक आलेला आहे. बघा एक मणी इथे टाकलेला आहे, त्याच्यामुळे ते
त्याला शायनिंग पण आलेली आहे आणि छान दिसतं. परत काळे मणी, गोल्डन, काळा, गोल्डन, काळा मणी टाकायचा, परत गोल्डन. अशा पद्धतीने आपल्याला ह्या साईडला सुद्धा असे 10 मणी टाकून घ्यायचे आहेत. तर हे मी ओवून घेतलेलं आहे ते. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन बनवलेल्या आहेत. अगदी म्हणजे आपल्याजवळ जेवढे मणी असतात ना तेवढ्या त्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी अशा सुंदर पद्धतीने मंगळसूत्र बनवता येऊ शकतं. अशा पद्धतीने प्रत्येक डिझाईन ही वेगवेगळी असणार आहे. बघा असं छान. बघा आता ह्या 10 मण्यानंतर आपल्याला जे 15 मणी टाकले होते ना आपण, काळे आणि सोनेरी, ते टाकायचे आहेत. त्याच्यानंतर एक गोल्डन मणी आणि परत 15 मणी टाकायचे आहेत. सेम या साईडला 15 काळे आणि सोनेरी मणी, गोल्डन, त्यानंतर 15 काळे आणि सोनेरी कलरचे मणी. अशा पद्धतीने आपल्याला लास्टला जे मणी टाकले होते ते टाकून घ्यायचे आहेत. आणि आता हे बघा स्क्रू टाकायचा आहे. हा जो दुसरा स्क्रू होता तो टाकून घ्यायचा आहे. तर मागच्या साईडने असं टाकायचं, म्हणजे त्याचं तोंड आहे ना पुढे येईल असं. आणि आता जी टेपपट्टी लावतो आपण ती काढून घ्यायची आहे आणि पूर्ण असे मणी पुढे सरकवून घ्यायचे आहे. ती सारखे करून घ्यायचे. हे बघा मणी सरकवून झाले की आपल्याला सुयांचा जो भाग असतो ना तो पण कापून घ्यायचा आहे. थोडंसं धागा ठेवायचा आहे गाठ बांधायला पुरता. आणि मग आता व्यवस्थित इथे हे बघा स्क्रूच्या एकदम तोंडाजवळ पकडायचं आहे आणि व्यवस्थित 4 ते 5 गाठी बांधून घ्यायच्या आहेत. गाठ मारताना ती एकदम आतमध्ये सरकवायची आणि नखानी अशा पद्धतीने ती आत जाईल असं आपल्याला करायचं आहे. हे बघा असे ढकलायची पुढे. थोडंसं परत आपल्याला 1-2 मारायचे आहेत गाठी. आणि आता पूर्ण असं थोडंसं धागा सोडून मग आपल्याला उरलेला धागा कापून घ्यायचा आहे. आणि हा जो धागा उरतो तो आपल्याला चिपकवून घ्यायचा आहे. खूप सुंदर पद्धतीने आजचं हे मंगळसूत्र रेडी झालेलं आहे. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माही गणपतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.